अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणि पुष्पकौ 16 काशच्च परमेश्वासः श्रीखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकी चापराजितः 17 द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान दद्मुः पृथक पृथक 18 अनंत विजय नामक शंख राजा कुंतीपुत्रः कौंतेय युधिष्ठिर नकुल सहदेव च आणि सुघोष मणिपुष्पकौ सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख काश्यः काशीचा राजा च आणि परम ईशू आसहा श्रेष्ठ धनुर्धारी श्रीखंडी च सुद्धा महारथः सहस्त्र सैनिकांशी एकटाच लढू शकणारा दृष्टद्युम्न राजा द्रुपदाचा पुत्र विराट या राजाने पांडवांना अज्ञातवासाच्या वेळी आश्रय दिला होता च सुद्धा सात्यकी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा सारथी युयुधान च आणि अपराजितः ज्याच्यावर कोणीच विजय प्राप्त करू शकला नाही द्रुपदः पांचाल देशाचा राजा द्रौपदीचे पुत्र च सुद्धा सर्वशः सर्वजण पृथ्वी पते हे राजन सुभद्रा पुत्र अभिमन्यू च सुद्धा महाबाहू विशाल भुजा असलेला शंख दद्मुः वाजविले पृथक वेगवेगळे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन महाधुरंधर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा श्रीखंडी, दृष्टद्युम्न विराट, अपराजित सात्यकी, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले. तात्पर्य: संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्वलक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राजांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते.